नमस्कार मित्रांनो, आजच्या मोटिवेशनल व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, शेतकरी म्हणजे कष्ट, शेतकरी म्हणजे मेहनत. आमच्या गावातील एक शेतकरी, त्याला येणारे अडीअडचणी, त्याच्या सोबतील जे शेतकरी होते त्यांचे टेन्शन, त्यांचे मेहनत आणि त्याचे प्रॉब्लेम पाहून त्याला मनात चटका लागली. तो थोडाफार शिकलेला होता आणि तो शिकलेला माणूस त्याच्या डोक्याने विचार करू लागला, माझे बांधव, माझे शेतकरी एवढे कष्टात आहे, ह्यांच्यासाठी मी काहीतरी केलंच पाहिजे. म्हणून त्यांनी शेती सोडला. शेती सोडून स्वतःचा बिझनेस टाकला. शेतकरी शेती करण्याचं काम सोडून शेतकऱ्यांना मदत करण्याचा ठरवला. तो आज गावात प्रत्येक शेतकऱ्यांच्या मनामनात आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे तो राहणार नाही. कुठलीही गव्हर्नमेंट स्कीम असू द्या, कुठलीही विमा असू द्या, कुठलीही संकट असू द्या, काही प्रॉब्लेम असू द्या, प्रत्येक व्यक्ती त्याच्याजवळ आले की त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारा तो बिझनेसमॅन आज गावातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या मनामनात आहे. तो कोण आहे आणि तो कसं काम करतो आणि गावातील लोक त्याच्याबद्दल काय बोलतात, तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहात. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमचं मत व्यक्त करा. तर नमस्कार सर. नमस्कार. सर्वप्रथम आपलं नाव काय आहे? माझं नाव रविकांत निंचा मेत्रे. ओके, तर तुमचे एज्युकेशन काय आहे सर? आमचं एज्युकेशन काय बी नाही सर. ओके, कितीपर्यंत शिकला म्हणजे अंदाजे, म्हणजे 7वी 8वी 9वी पर्यंत? आम्ही 7वी पर्यंत शिकलो आहो. ओके, हा. तर हे बिझनेस करण्याची आयडिया कुणी दिली तुम्हाला? आमच्या मित्रासोबत जात होते आम्ही, अनुभवावरतीच आम्ही सगळे कामं करतो. ओके, अनुभवावरती. मग काय काय कामं करता तुम्ही गावात? आम्ही सर्व ऑनलाईनची कामं करून देतो शेतकरी लोकांना. शेतकरी लोकांचं म्हणजे फॉर एक्झाम्पल एक दोन काम सांगा बघू. पीक विमे आणि पीक विमेचं पीक पाणी ओके, सगळं काम आम्ही करून देतो शेतकरी लोकांचं. त्याच्या व्यतिरिक्त अजून काय काय काम करता तुम्ही? आमच्या झेरॉक्स फोटोग्राफीचं बी आहे, ओके ऑनलाईन सेंटर बी आहे. ओके, ऑनलाईन सेंटर, फोटोग्राफी, झेरॉक्स, हा. मल्टिपल टास्क तुम्ही हा. करता. तो गावात हे दुकान टाकून सक्सेस होतं का माणूस? हा, होते सांभाळून घ्यावं लागतं गिरायकांना. ओके, असं म्हणतात की- खेडेगावात कोणाला कळत नाही बरोबर. कसं काय करायचं, कुठलं फॉर्म भरायचं. ओके ओके सरकारचं सर्व कामे येतात त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं आमचं काम आहे. ओके ओके, बरोबर. असं भरपूर लोक म्हणतात की गावात बिझनेस चालत नाही. मग तुम्ही कसं नाही नाही नाही, business गावात चालवता? गावात चालतंय, सगळं बिझनेस चालतंय गावात. चालतंय. सांभाळून घ्यावं लागतं सगळं. ओके ओके, मग शेतकऱ्यांचे कोणकोणते क्वेश्चन अथवा कोणकोणते प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करता? शेतकऱ्यांचं लय भरपूर प्रॉब्लेम असतात. त्यांच्या हा. शेताचे पैसे येत नाही, ओके, अतिवृष्टीचे पैसे येत नाही, ते बरोबर. फॉर्म भरून द्यायचं ओके, आणि पीक विम्याचं फॉर्म भरून द्यायचं. हा 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 हा. मग ही आयडिया कुणी सुचवली तुम्हाला की तुम्ही तर शाळा 7वी 8वी पर्यंत शिकलेलं आहे, त्यानंतर तुम्ही कम्प्युटर कोर्स केला नाही, आता फोटोग्राफीचा कोर्स केला नाही, हे न करता, हे कुठल्याही शाळेत आता कुठलाही कोर्स न करता ही आयडिया तुमच्या मनात कशी आली? मग तुम्ही कशी सुरुवात केली? तुम्हाला कोणी मदत केली? आता तुम्हाला कोण इन्स्पायर केलं यासाठी? आम्हाला तरी कोण मदत केलं नाही, आम्ही कसं अनुभवावरती केलं आम्ही. ओके, स्वतःच्या हिमतीवरती. हिंमतवर. म्हणजे आपल्याला गावात राहायचं, हा. म्हणजे आपल्याला काहीतरी केलंच पाहिजे, केलंच पाहिजे. नुसतं बसून चालणार नाही. आम्ही पहिले शेतीचं कामच करत होते. ओके, शेतकरी होता का तुम्ही? शेतकरी ओके, होते. शेतीचं सगळं काम तुम्हाला माहिती आहे? सगळं सर्व. ओके, गुड, दॅट्स ग्रेट. मग मग तुम्ही सुरुवात कशी केली मग? आम्ही सुरुवात खाली 10,000 रुपये मध्ये आम्ही सुरुवात केलं. ओके ओके, हा. आमच्या जवळ भांडवल बी नव्हतं तेव्हा. ओके आम्ही 10,000 मध्ये एक कॉम्प्युटर आणि एक प्रिंटर सेकंड मध्ये आणलं होतं. ओके ओके नंतर थोडं वाढ केलं आम्ही. ओके, आता हा. आमच्या जवळ सध्या आता 3-4 लाखाचं भांडवल आहे. ओके, गुड. फोटोशॉपचं आणि झेरॉक्सचं. ओके, हे झेरॉक्स आहे का? हे झेरॉक्स आहे, हे कॅमेरा आहे. ओके, कॅमेरा पण आहे इथे? याचा कॅमेरा पण आहे. हे कॅमेरा आहे. ओके, मग कुठल्या कुठल्या ऑर्डर घेता तुम्ही? आम्ही लग्नाचे ऑर्डर घेतो सर्व. लग्नाची ऑर्डर? सगळ्या कार्यक्रमाचा. ओके, हे कॅमेरा आहे. कितीचा कॅमेरा आहे? हे आहे 1 लाख रुपयाचं. 1 लाखाचा? हा. काय बोलताय? आता सगळं DSLR हे आले ना, हा. त्याच्यामुळे सगळं. बघा बघा मित्रांनो, गावात राहून आपला मित्र 1 लाखाचा कॅमेरा वापरतो. अजून एवढंच नाही, अजून आहे आमचं, अजून घरात आहे ते. ओके, हा हा. म्हणजे भांडवल वाढलंय? वाढलंय. भांडवल भरपूर तुम्ही आता इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे तुमच्या खेडेगावात कसं आहे, चालत नाही. हा. म्हणून 1 वर्षापर्यंत बघून सोडलं तर चालत नाही. ओके 3-4 वर्ष तरी इथं कष्ट करावं लागतं ओके, खेडेगावात. ओके. बिझनेस करायचं असेल तर 3-4 वर्ष तरी इथं वेट करावं लागतं. सहन करावं लागतं. सहन करावं लागतं. तोटा सहन करावा लागतो. हा. ओके, मग तुम्ही किती सुरुवातीला तोटा किती झाला असेल तुम्हाला? झाले भरपूर झाले आम्हाला बी, आम्ही सोडलं नाही. ओके, आधी बी सोडलं नाही? परत सिटीत जावं, तिथं काय काम. हा हा हा. आम्हाला सिटी आवडत नाही. ओके ओके. त्या खेडेगावात सर्व शेतकरी लोकांना अक्कलकोटला तिकडे जावं लागत होतं पहिला. ओके, हा हा हा.
आता म्हातार लोक असते तर त्यांना जायचं होत नाही. बरोबर बरोबर. त्याच्यामुळे मी म्हणलो आम्ही तिथं करू. व्हेरी गुड व्हेरी गुड. म्हणजे शेतकऱ्यांचे कष्ट कमी करण्यासाठी, शेतकऱ्यांचे ताण कमी करण्यासाठी तुम्ही हे जो पाऊल उचललेलं आहे ते अतिशय प्रशंसनीय आहे आणि एकदम चांगलं आहे. तर नमस्कार. नमस्कार. आपलं नाव काय आहे? अंबादास शेखर सलगरे. ओके. रवी तुम्हाला कशा पद्धतीने मदत करतो? नाही, रवी माणूस चांगला आहे. तर खेडेगावात आता अडाणी असते म्हणून त्याला सगळा उल्लेख देऊन पटून सांगून काम करून घेते ती. बरोबर बरोबर सांगते ती. व्हेरी गुड. पण सिटी मध्ये कसं तसं नाही येत लोक. करेक्ट करेक्ट. सगळं अडाणी लोक येते ती. समजून सांगून काम व्यवस्थित करते ती. बरोबर बरोबर. कामामध्ये त्यांच्यावर विश्वास पडले ती. ओके ओके. बरोबर. किती पण येऊ दे माणूस काम ओके करून पाठवते. आणि तुमचे कोणकोणते कामे करून दिले आतापर्यंत रवीने? माझं पीक पाणी आणि लाडकी बँकचं. ओके ओके. आणि सगळं दरवर्षी पीक पाणी भरते ती. दरवर्षी पीक पाणी. व्हेरी गुड. आणि लाडकी बँकचं. बरोबर. आणि ते कामगार योजना, ते कामगार योजना, भांडी साहित्य आणि ते पेटी. ओके ओके. काम ओके करून देते. ओके व्हेरी गुड. अजून परीक्षण बी चालू आहे, करणार बी आहे. ओके. तर रवीच्या कामाबद्दल थोडं माहिती सांगा. रवीचं काम सर्वोत्कृष्ट आहे सांगायचं म्हणजे. ओके. गावातील जे काही म्हणजे अनपढ वगैरे स्त्रिया असतात, बरोबर, त्यांच्या काय समस्या असतात, हा हा, त्यांना समजावून सांगणे, सोडवणे, त्याचं फॉर्म भरणे, त्यांचं काम करून देणे, ओके, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. व्हेरी गुड. म्हणजे एकदा त्याच्यावर विश्वास ठेवून आम्ही बरोबर जर करता त्याला सोपवलं काम, बाबा हे तू कर, राईट, म्हणजे रात्री तो सरोवर डाऊन असलं तरी सुद्धा जागून तो रात्री काम करत असतो. व्हेरी गुड. आणि कामाच्या बाबतीमध्ये आम्हाला तो सर्वोत्कृष्ट वाटलेला आहे. बरोबर बरोबर. यासाठी त्याच्याबद्दल कोणत्याही प्रकारचा आजपर्यंत लोकांच्या तक्रारी आलेल्या नाही. दॅट्स ग्रेट. आणि परगावच्या लोकांचा सुद्धा संपर्क त्याचा आहे. बाहेरगावी असलेले बॉम्बे पुण्याला जे लोक आहेत, गुड, ते पण येतात आणि येऊन त्याने संपूर्ण कामाची जबाबदारी याच्यावर सोपवून सांगितलेले डॉक्युमेंट जे आहेत ते सगळे पूर्तता करून निघून जातात आणि तो काम करतो, कामाचा माणूस आहे. बरोबर. मुंबई पुण्याकडे जे लोक राहतात, शेतकरी असतात, त्यांचे पण भरपूर असे काम करतात. आणि असं कधी झालंय का माझे पैसे घेतले आणि काम केलं नाही? नाही, आजपर्यंत माझ्या कानावर कोणाचाही तक्रार आलेला नाही. 10 पैकी तुम्ही किती मार्क देणार सर? आम्ही त्याला 10 पैकी 10 देतो. माझ्यामध्ये तर आजपर्यंत ना माझं सुद्धा वैयक्तिक काम आम्ही काहीही करत नाही. ओके. कुठलं म्हणजे पीक विम्याचं असो, हे असो, तर त्याच्यावरती सोपून आम्ही देऊन टाकलं. ओके. निश्चिंत राहतो आम्ही आणि तो काम करत असतो. आणि फक्त आम्ही फोनवरच विचारतो, अरे आमचं काम झालं का नाही? बरोबर, झालंय सर, असं त्याचं उत्तर. व्हेरी गुड. आणि सर रवी बद्दल 2 शब्द लास्ट सांगा तुम्ही. नाही, काय नाही, असंच त्यांनी काम करत जावं आणि लोकांच्या समस्या सोडत जावं, हे आमची त्याला शुभेच्छा आहे. रवी कशा पद्धतीने तुम्हाला मदत करतोय? मला लाडके बहिणीचं फॉर्म भरतंय, पण शेतकऱ्याचं ते कागदपत्र सगळं भरून देतंय. कुठल्या बी काय फॉर्म भरायच असलं तर कामगार योजना फॉर्म भरतोय. अजून कुठलं काय कुठल्या काम असू दे तर रवी करतोय. हा, शेतकऱ्याबद्दल. आता मित्रांनो, तुम्ही ऐकलं असेल, शेतकऱ्यासाठी भरपूर काम करतो. शेतकऱ्याचे पीक म्हणा, शेतकऱ्याचे असे लाडकी बहीण योजना म्हणा, कामगार योजना म्हणा, असे शेतकऱ्यासाठी गव्हर्नमेंटने योजना काढलेल्या आहेत. ते सगळे योजना रवी घरोघरी पोहोचवतो आणि ज्यांना तो योजना फिट बसते त्यांना फोन करून, त्यांना बोलवून त्यांना तो काय करतो, योजना पुरवठा करतो. अशा पद्धतीने मन स्वच्छ आणि निर्मळ असा असलेला माणूसच खेडेगावात बिझनेस चालू शकतो. हे तुम्हाला लाईव्ह एक्झाम्पल मी दिलेलं आहे. तर मित्रांनो, अशाच पद्धतीने नवीन नवीन व्हिडिओसाठी आणि नवीन नवीन बिझनेस आयडियासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.